आज मी एक सून पत्नी म्हणून मनातलं काहीतरी बोलत आहे. कोणाला दोष देण्यासाठी नाही, कोणाचं महत्त्व कमी करण्यासाठी नाही, पण त्या स्त्रीच्या भावना मांडण्यासाठी जी आपल्या नवऱ्याला रोज संघर्ष करताना पाहते, त्याच्या चेहऱ्यावरचं न बोललेलं दुःख ओळखते आणि तरीही अनेकदा तिच्याच बद्दल गैरसमज केले जातात. मला कोणावरही अधिकार नको आहे, ना कोणाचं स्थान मला घ्यायचं आहे, पण जेव्हा मी माझ्या नवऱ्याला सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं वाहताना पाहते, तेव्हा मनात काही प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. हे शब्द तक्रारीचे नाहीत, तर एका पत्नीच्या मनात साचलेल्या भावनांचे आहेत. सो प्लीज तुम्ही समजून घ्या. काही गोष्टी मनात राहून जातात आणि त्या आज शब्दात मांडण्याचा मी प्रयत्न करते. मला कोणावरही अधिकार गाजवायचा नाही, ना कुणाला माझ्या नवऱ्यापासून दूर करायचं आहे. पण एक गोष्ट मात्र मनाला खूप वेदना देते. ज्या माणसासोबत मी आयुष्याची स्वप्ने पाहिली, त्यालाच जबाबदाऱ्या, मानसिक ताण आणि कर्जाखाली दबलेलं पाहणं खूप कठीण जातं. घर खर्च चालवताना त्याची होणारी ओढताण मी पाहिलेली आहे. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून इतरांच्या अपेक्षा पूर्ण करताना त्याला झिजताना मी पाहिलेलं आहे. पैशाअभावी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना मी पाहिलेलं आहे. त्या काळात त्याच्या चेहऱ्यावरचं हसूसुद्धा हरवलं होतं, पण तरीही तो कुणाला दोष देत नव्हता. देवाच्या कृपेने आज परिस्थिती थोडी सुधारली आहे. त्याच्या मेहनतीला फळ मिळायला लागलं आहे, पण आता पुन्हा त्याच्यावर अधिकार सांगितला जातो. आम्ही तुला लहानाचं मोठं केलं, हे वाक्य अनेकदा मी ऐकलेलं आहे. हो, मान्य आहे, त्यांनी त्याला वाढवलं, त्याच्यासाठी त्यांचा आदर आयुष्यभर राहील, पण त्याने त्या प्रेमाची परतफेड करताना स्वतःचं आयुष्य, स्वतःची स्वप्न आणि संसार विसरावा का? मी त्याला कुणापासून तोडू इच्छित नाही. मला फक्त एवढंच वाटतं की त्याच्या आयुष्यातील प्रत्येक नात्याने त्याला आधार द्यावा, त्याच्यावर ओझं बनून राहू नये. ओझ्याखाली दबलेला, कर्तव्य आणि प्रेम यांच्यामध्ये फसलेला आणि प्रत्येक क्षणी स्वतःला सिद्ध करण्याच्या संघर्षात हरवलेला नवरा मला नको आहे. मला फक्त माझा नवरा आनंदाने जगताना पाहायचा आहे. आम्ही तुला लहानाचं मोठं केलं, हे आईवडिलांचं योगदान आहे, उपकाराची पावती नाही. मुलांना वाढवणं ही पालकांची जबाबदारी असते, पण काही जण त्याच गोष्टीचा आधार घेऊन मुलाच्या आयुष्यावर, कमाईवर आणि निर्णयांवर कायमचा हक्क सांगू लागतात. जेव्हा मुलाकडे काहीच नसतं, तेव्हा त्याच्या संसारातील संघर्ष दिसत नाही, पण तो उभा राहिला, यशस्वी झाला की अचानक त्याच्यावर अधिकार सांगितला जातो. अशा वेळी त्याच्यासोबत कठीण काळात उभी राहिलेली पत्नी, तिचे त्याग आणि तिचा संघर्ष अनेकदा दुर्लक्षित केला जातो. आईवडिलांचा सन्मान आणि पत्नीचा अधिकार हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी नाहीत. मुलगा कोणाची मालमत्ता नसतो, तो एक स्वतंत्र व्यक्ती असतो, ज्याला दोन्ही नाती जपायची असतात. जेव्हा काही आईवडील स्वतःच्या इन्सिक्युरिटी किंवा असुरक्षिततेमुळे मुलगा आणि सुनेच्या नात्यात हस्तक्षेप करतात, भांडणं लावतात, तेव्हा त्यांना कदाचित वाटत असतं की ते मुलाला स्वतःपासून दूर जाऊ देत नाहीत, पण प्रत्यक्षात ते त्याला दोन नात्यांमध्ये अडकवून ठेवत असतात. एका बाजूला जन्म देणारे आईवडील असतात, तर दुसऱ्या बाजूला आयुष्यभर साथ देण्याचे वचन देणारी पत्नी. दोघांनाही दुखवायचं नसतं, म्हणून मुलगा स्वतःच आतून तुटत जात असतो. सूनही कोणाला हिरावून घ्यायला आलेली नसते. तिला फक्त तिच्या संसाराला थोडी समजूत, थोडा आधार आणि थोडी शांतता हवी असते, जी तिला कधीच मिळत नाही. पण जेव्हा प्रत्येक गोष्टीत संशय, तुलना आणि गैरसमज निर्माण केले जातात, तेव्हा घरात प्रेमापेक्षा जास्त तणावच असतो. आणि मग एक दिवस असा येतो की जेव्हा घरातील माणसं एकाच छताखाली राहतात, पण मनाले खूप दूर गेलेली असतात, कारण नाती कधीच एका क्षणात तुटत नाहीत. ती रोज थोडी थोडी दुखावली गेल्यावर तुटतात. मुलगा लग्नानंतर बदलत नाही, त्याच्या आयुष्यात फक्त एक नवीन नातं जोडलं जातं. पत्नीवरचं प्रेम म्हणजे आईवडिलांवरचं प्रेम कमी झालं असा त्याचा अर्थ नसतो. ज्या पालकांनी मुलाला चांगले संस्कार दिले, त्याच मुलाने पत्नीची जबाबदारी स्वीकारली, तर त्याचा अभिमान वाटायला पाहिजे, राग नाही. मुलगा हा आयुष्यभर लहान मूल राहू शकत नाही. एक दिवस त्याला स्वतःचा संसार, स्वतःचे निर्णय आणि स्वतःची स्वप्न जगू द्यावी लागतात, कारण प्रेम माणसाला बांधून ठेवत नाही, प्रेम त्याला उडण्याचं बळ देतं.
आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, मुलाच्या आनंदात आपला आनंद शोधणारे पालक नाती जिंकतात, पण मुलाच्या आयुष्यावर हक्क गाजवणारे अनेकदा त्याचं मन हरवून बसतात. काही पालकांना वाटतं आम्ही मुलाला वाढवलं, त्यामुळे त्याने आयुष्यभर आमच्याच मनाप्रमाणे वागलं पाहिजे. पण मुलाला वाढवणं हे प्रेम असतं, गुंतवणूक नाही की त्यावर तुम्ही आयुष्यभर परतावा मागाल. मुलगाचं प्रत्येक मत पत्नीने शिकवलेलं आहे असं समजणं म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाचाच अपमान आहे, नाही का? सून घरात आली म्हणजे मुलगा कोणीतरी हिसकावून नेला असं नसतं. उलट कुटुंबात एक नवीन व्यक्ती प्रेम आणि साथ घेऊन आलेली असते. वेळी मुलाने आई वडिलांची बाजू घेतली तर तो चांगला आणि पत्नीची बाजू घेतली तर तो बदलला. हा विचारच अनेक घर उद्ध्वस्त करतो. मुलाला अपराधी वाटेल असं प्रेम कधीच खरं प्रेम नसतं. कारण प्रेम म्हणतं आनंदी राहा, तर मालकी हक्क म्हणतो आमच्या मनाप्रमाणेच जगा. आई वडिलांनी एक गोष्ट समजून घ्यायला हवी, ज्या मुलासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट केले त्या मुलाला आयुष्यभर संघर्ष करताना पाहायचं आहे का? की त्याला स्वतःचा संसार, शांतता आणि आनंद मिळावा असं वाटतं तुम्हाला? जर उत्तर आनंद असेल तर त्याच्या संसाराला शत्रू नव्हे आधार बना. अहो, तुमच्या घरची सून ही घरात आलेली फक्त एक व्यक्ती नसते. ती तिचं माहेर, तिची माणसं, तिच्या सवयी आणि अनेक स्वप्न मागे सोडून एक अनोळखी घराला आपलं म्हणण्याचा प्रयत्न करत असते. ती मुलाच्या आयुष्यात आली म्हणून आईवडिलांचं स्थान कमी होत नाही, पण मुलाच्या सुखदुःखाची जवळची साक्षीदार तीच असते. तो आजारी पडला तर रात्रभर जागणारी ती असते. तो निराश झाला तर धीर देणारी ती असते. सगळं जग त्याच्या विरोधात उभं राहिलं तरी त्याच्या बाजूने उभी राहणारी अनेकदा तीच असते. पत्नीचं महत्त्व पैशाने किंवा अधिकाराने मोजता येत नाही हो, कारण ती घरातली अशी व्यक्ती असते जी नवऱ्याचा संघर्ष, त्याचे अश्रू, त्याची स्वप्न आणि त्याच्या मनातलं न बोललेलं दुःखही ओळखते. म्हणूनच सून ही घरात आलेली परकी व्यक्ती नसते, ती त्या मुलाच्या आयुष्याची सोबती असते, ज्यासोबत त्याला संपूर्ण आयुष्य जगायचं असतं. त्यात आईने त्याला जन्म दिला, हो हे अगदी खरं आहे, पण लग्नानंतर त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षात, प्रत्येक चढ उतारात, प्रत्येक अपयश आणि यशात सोबत चालणारी व्यक्ती म्हणजे पत्नी. आई त्याला जन्म देते, पण पत्नी त्याच्यासोबत आयुष्य जगते. म्हणून एका नात्याचा सन्मान करण्यासाठी दुसऱ्या नात्याचं महत्त्व कमी करण्याची गरज नसते. कायम घरात काम करणारी व्यक्ती नसते, ती त्या घराच्या भविष्याचा एक भाग असते. तिच्या मनातही भावना असतात, तिलाही आदराची गरज असते, तिलाही हे माझं घर आहे असं वाटावं अशी अपेक्षा असते. ज्या घरात सुनेला मुलगी म्हणून नाही तर माणूस म्हणून सन्मान मिळतो, त्याच घरात नाती बोलतात. आणि जिथे तिच्या त्यागाकडे दुर्लक्ष केलं जातं तिथे मन हळूहळू दूर जातं. एका सुनेचं महत्त्व तेव्हा कळतं जेव्हा ती नसते, कारण ती जे रोज करते ते कर्तव्य समजून गृहीत धरलं जातं. पण घरातील प्रत्येकाची काळजी घेणं, सगळ्यांच्या गरजा लक्षात ठेवणं, स्वतःच्या भावना बाजूला ठेवून नाती जपणं हा तिचा कमकुवतपणा नसतो, तर तिच्या प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा असतो. सून घरात येते तेव्हा ती फक्त एका मुलाची पत्नी बनत नाही, तर अनेक नाती मनापासून स्वीकारण्याचा प्रयत्न करत असते. सोबत काही वर्ष राहतो, पण पत्नीसोबत तो संपूर्ण आयुष्य घालवतो. म्हणून कमी नाही, कारण ती त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक पुढच्या अध्यायाची साक्षीदार असते. त्याची स्वप्न, त्याचे अपयश, त्याचा संघर्ष, त्याचं म्हातारपण. पण या सगळ्यांमध्ये शेवटपर्यंत सोबत राहणारी व्यक्ती म्हणजे पत्नीच, बरं का? आई वडिलांना एवढंच सांगायचं आहे, पत्नी ही मुलाला तुमच्यापासून दूर नेण्यासाठी त्याच्या आयुष्यात आलेली नसते. ती त्याच्या सुखदुःखाची सोबती म्हणून आलेली असते. त्याच्या संघर्षात त्याच्या खांद्याला खांदा लावून उभी राहण्यासाठी आलेली असते. जसं तुम्ही त्याला जन्म दिलात, वाढवलत, त्याच्यावर प्रेम केलं, तसंच त्याच्या आयुष्याच्या उरलेल्या प्रवासात त्याची काळजी घेण्याची जबाबदारी तिने मनापासून स्वीकारलेली असते. म्हणून तिच्याकडे स्पर्धा म्हणून पाहू नका, तिच्या काळजीकडे संशयाने पाहू नका. कारण मुलगा आनंदी असेल, त्याचा संसार सुखी असेल, तर त्यात तुमचाही आनंद दडलेला आहे.
मला तुमचं स्थान घ्यायचं नाही, फक्त तुमच्या मुलाच्या आयुष्यात त्याची साथ बनून राहायचं आहे. कारण एका पत्नी सर्वात मोठा स्वार्थ हा नसतो की नवरा फक्त तिचाच असावा, तर तिची इच्छा एवढीच असते की ज्याच्यावर ती प्रेम करते तो मनाने आणि आयुष्याने सुखी असावा. बस इतकंच. हे नक्की कळवा. तुम्ही धन्यवाद. आजचा हा माझा